सुनेत्रा पवार यांचा उद्या शपथविधी होणार असल्याचं कळतंय। उपमुख्यमंत्री पदाची त्या शपथ घेणार आहेत। सुनेत्रा पवार या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असतील, ही बाब आता स्पष्ट होतीये। शपथविधीसाठी लोकभवनामध्ये तयारी सुरू झाल्याचंही कळतंय। सुनेत्रा पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री पदासाठी होकार आल्याचंही कळतंय। राजकीय घडामोडी या पडद्यामागे बऱ्याच घडत होत्या। राजकीय घटना, बैठकांचं सत्र सुरू होतं। खरं तर आजच जे राग सावडण्याचा दिवस होता आणि त्यानंतर लगेचच या सगळ्या राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत। बैठका घडत होत्या आणि त्यानंतर हा निर्णय झाल्याचं कळतंय की सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री असतील, पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून त्या शपथ घेणार आहेत। पण अनेक या सगळ्यातले वाद सुद्धा आहेत। पडद्यामागे अनेक राजकीय घडामोडी सुद्धा घडत आहेत आणि हे सगळं घडत असताना एका बाजूला विलीनीकरणाच्या बद्दलची चर्चा सुरू होती। काही जणांना असं वाटत होतं की अजून दुःखातून सगळे बाहेर आले नाहीयेत, लगेच शपथविधी कशासाठी, असा प्रश्न अनेक जणांनी उपस्थित केलेला होता आणि याच दरम्यान ही बातमी उधळकलेली आहे। त्यामुळे चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलेलं आहे। कृष्णा आवटी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत, संकेत सुद्धा आपल्यासोबत आहेत। आपण दोघांकडे जाऊया। सुरुवातीला कृष्णाकडे जातो। कृष्णा, असं कळतंय की शपथविधीची तयारी सुद्धा सुरू झाली आहे। नक्की शपथविधीची जी आहे ती तयारी सुरू झाली आणि एकंदरीत पाहायला गेलं तर नरेश अरोरा जे आहेत यांनी आजच सुनेत्रा पवार यांची जी आहे ती भेट घेतली आणि व्हीसीद्वारे थेट जे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आहेत सुनील तटकरे आणि त्याचबरोबर वर्किंग प्रेसिडेंट म्हणजे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची देखील जी आहे ती व्हीसीद्वारे जी आहे ती एक मीटिंग पार पडली, बैठक पार पडली आणि त्यानंतरच वरळी येथे या सीजे हाऊसमध्ये आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये की याच वरळी येथे जे आहे ती आता प्रफुल्ल पटेल त्याचबरोबर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची जी आहे ती महत्त्वपूर्ण बैठक पार पडत आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर उद्या देखील जे आहे ती स्वतः सुनेत्रा पवार जे आहे ती उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि त्याच प्रकारच्या ज्या आहे ते लोकभवनमध्ये देखील जी आहे ती तयारी सुरू झालेली आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर अनेक देखील ज्या चर्चा होत होत्या विलिनीकरणाच्या, ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींना आता जे आहे ते पूर्णविराम लागताना आपल्याला पाहायला मिळत आहे। थेट आता सुनेत्रा पवार देखील जे आहे ते उद्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील आणि त्या महाराष्ट्राच्या पहिल्या ज्या आहे ते पहिल्या उपमुख्यमंत्री म्हणून जी आहे ती शपथ घेणार। निश्चितच संकेत सुद्धा आपल्याच तर कृष्णा, या शपथविधीच्या बद्दल काय सांगितलं जातंय? कारण अनेक खाती सुद्धा अजित पवार यांच्याकडे होती, त्या खात्यांच्या संदर्भात काही निर्णय होऊ शकलाय का की तीच खाती सुनेत्रा पवार यांच्याकडे सुद्धा असतील का? अगदी पाहायला गेलं तर ज्या सुनेत्रा पवार यांना कुठली खाती देण्यात यावी अद्याप याची संपूर्ण जी आहे ती माहिती समोर आलेली नाही, परंतु उपमुख्यमंत्री पदाची शपथ हे आहे ते सुनेत्रा पवार उद्या घेणार आहे। आणि एकंदरीत पाहायला गेलं तर कुठली खाती, जसं तुम्ही म्हटलात की कुठली खाती देण्यात येतील याची देखील जी आहे ती चर्चा आत्ता प्रफुल्ल पटेल आणि त्याचबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या देखील जी आहे ती चर्चा होणार आहे आणि आज बैठक देखील जी सुरू आहे ती बैठक झाल्यानंतर ती गोष्ट कुठली खाती सुनेत्रा पवार यांना देण्यात येणार ह्याची देखील जी आहे ती माहिती काही वेळातच समोर येईल। आपण एक मतप्रवाह असा सुद्धा होता, तर सुनेत्रा पवारांचा उद्या संध्याकाळी 5 वाजता शपथविधी होणार आहे। ही बाब आता स्पष्ट होतीये। उद्या होणार हे कळलं होतं, पण किती वाजता होणार हे कळत नव्हतं। 5 वाजता शपथविधी होणार आहे। अतिशय साध्या पद्धतीनं हा शपथविधी होईल असं कळतंय आणि सुनेत्रा पवार, अजित पवार यांच्यानंतर कोण, या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालेलं आहे आणि ते नाव आहे सुनेत्रा पवार। आणि कदाचित आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची जेव्हा शपथ घेतील, मंत्रिपदाची शपथ घेतील, प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, आता त्या खासदार आहेत आणि कदाचित बारामतीमधून आमदारकी सुद्धा त्याच लढू शकतात असा त्याचा अर्थ आहे, कारण मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यात त्यांना आमदार व्हावं लागेल। बरोबर आहे विलास, राज्यातल्या राजकारणामध्ये जोरदार धावपळ सुरू आहे आणि ज्या पद्धतीने माहिती मिळते उद्या साध्या पद्धतीने राजभवनामध्ये शपथविधी होणार आहे याची तयारी सुरू झाली आहे। राजभवनातील सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्या सूत्रानुसार उद्या सायंकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार, अजित पवार दिवंगत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या 5 वाजता राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। आज या संदर्भात देवेंद्र फडणवीसांनी हिरवा कंदील दिल्यानंतर संध्याकाळी या संदर्भात चर्चा झाली। त्यानंतर राजभवनामध्ये मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीनं संदेश देण्यात आला आणि त्याच्या आधारावरती हा निर्णय घेण्यात आला आहे की उद्या सायंकाळी 5 वाजता राज्याचे नवीन उपमुख्यमंत्री, पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार ह्या शपथ घेणार आहे। अतिशय साध्या
एक महत्वाची बातमी येते। सुनेत्रा पवार या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार असंही कळतंय। अजित पवार यांच्या ठिकाणी सुनेत्राताई राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष होतील असंही कळतंय। आणि त्यामुळे एका बाजूला त्या उपमुख्यमंत्री म्हणजे मंत्रिपदाची उद्या शपथ घेतील, राज्याच्या त्या पहिला महिला उपमुख्यमंत्री असतील। तुषार उपनवर आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तुषार, अजित पवार यांच्यानंतर कोण या प्रश्नाचं उत्तर मिळालंय का? आणि ते उत्तर आहे सुनेत्रा पवार। तुषार, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काही तांत्रिक कारणामुळे तुषार यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाही। तुषार, प्रश्न असा आहे की अजित पवार यांच्यानंतर कोण हा प्रश्न विचारला जात होता, त्या प्रश्नाचं उत्तर सुनेत्राताई पवार हे महाराष्ट्राला मिळाले का? नक्कीच विलास, अजित पवारांनंतर त्यांचा पुढचा राजकीय वारसा त्यांच्या पत्नी सुनेत्रा अजितराव पवार हे आपल्याला सक्षमपणे सांभाळताना पाहायला मिळणार आहेत। उद्या प्रामुख्याने 2 बैठक आहेत। उद्या पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक होईल आणि या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होईल आणि त्यानंतर सर्व आमदारांसोबत सर्व कॅबिनेट मंत्र्यांसोबत सुनेत्रा पवार आपल्याला संवाद साधतील आणि त्यानंतर आपल्याला सुनेत्रा पवार सायंकाळच्या दरम्यान उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना पाहायला मिळणार आहेत। मात्र सुनेत्रा पवार यांच्याकडे नेमकी कोणकोणती खाती द्यायची या संदर्भातला अंतिम निर्णय आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेताना पाहायला मिळणार आहेत। कारण की तुर्तास आपण पाहिलं असेल तर अजित पवार यांच्याकडे जी महत्वाची खाती होती ती कॅबिनेटचे प्रमुख म्हणून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खात्याचा पदभार देण्यात आलेला आहे। मात्र सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणती खाती द्यायची हे आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठरवतील। मात्र सुनेत्रा पवार आपल्याला राष्ट्रवादीच्या राष्ट्रवादीच्या प्रमुख म्हणून आपल्याला उद्या त्यांची पार्लमेंटरी बोर्डाच्या बैठकीमध्ये सर्व आमदार आपल्याला मात्र निवड करताना पाहायला मिळतील। महाराष्ट्रभरातले, उत्तर महाराष्ट्रातले, पश्चिम महाराष्ट्रातले, विदर्भातले सर्व आमदार आपल्याला मुंबईच्या दिशेने रवाना झाल्याची देखील खात्रीला एक माहिती मिळते। काही महत्वाचे कॅबिनेट मंत्री ते मुंबईमध्येच आहेत, तर उर्वरित मंत्री आपल्याला मुंबईच्या दिशेने रवाना होताना पाहायला मिळतात। त्यामुळे विलास, सर्वांचं लक्ष लागलं होतं की मी थोडंसं थांबवतोय। यातली आणखीन एक अपडेट येते। सुनेत्रा पवार यांचा उद्या शपथविधी सगळ्यात पहिल्यांदा न्यूज 18 मराठीवर या सगळ्या बातम्या तुम्ही पाहताय। सुनेत्रा पवारांच्या शपथविधीची तयारी सुरू झाली आहे। उद्या संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार यांचा शपथविधी होणार आहे। सुनेत्रा पवार याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष होणार आहेत आणि अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यासाठी उद्या एक महत्त्वाची बैठक पार्लमेंटरी बोर्डाची बोलवल्याचं सुद्धा कळतंय। सुनेत्राताई पवार या राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष होणार ही बाब सुद्धा आता समोर येते। तर आज दिवसभर पडद्यामागे अनेक घडामोडी घडत होत्या। बैठकांचं सत्र सुरू होतं आणि या बैठकांच्या नंतर त्या प्रश्नाचं उत्तर मिळालंय, ज्या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला हवं होतं आणि अजितदादा यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांना, दादा प्रेमींना हवं होतं की अजितदादांच्या नंतर कोण? तर त्या प्रश्नाचं उत्तर आहे सुनेत्राताई पवार या उपमुख्यमंत्री असतील आणि त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा असतील। संकेत आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहे। संकेत, खरं तर आत्ता जरी निर्णय समोर आला असला, आपण तो ब्रेक केलाय, महाराष्ट्राला सांगितलेला आहे, पण याची आपल्याला कुणकुण सकाळपासून लागत होती। काय घडलं दिवसभर सांगूया महाराष्ट्राला। काय बैठका, कुणाकुणामध्ये बैठका होत्या, कोण कुणाचे निरोप घेऊन जात होतं आणि कुणाला देत होतं? नक्कीच विलास सर, जर आपण पाहिलं तर आज सकाळपासूनच बारामतीमध्ये आपण जसं म्हणतो आपल्या न्यूज चॅनलच्या भाषेत की हॅपनिंग होतं, तर अर्थात आज बारामतीमध्ये सहयोग सोसायटी जिथे अजित पवार यांचं निवासस्थान आहे, सुनेत्रा पवार यांचं निवासस्थान, तिथे अक्षरशः सकाळपासून नेत्यांची रेलचेल सुरू होती। मध्ये काँग्रेसचे नेते असू देत, शिवसेनेचे असू देत किंवा आणखी कोणत्या पक्षाचे असू देत, विविध पक्षाचे नेते इथे आले। पण याच गदारोळात काही गोष्टी हायलाईट झाल्या, त्या म्हणजे अजित पवार यांचे जे सल्लागार आहेत, म्हणजे तेच सल्लागार ज्यांनी अजित पवार यांचं कंप्लीट मेकओव्हर केलं होतं। आपण पाहिलं होतं की अजित पवार यांना ते पिंक जॅकेटपासून सगळे देणार होते, आले होते आणि तिथून मग ही सगळी घडामोड सुरू झाली आणि आज संध्याकाळी आता आपल्याकडे बातमी आली की
सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करणार आहेत. आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, महिला आहेत. सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री करणार आहेत. तुम्ही बारामतीकर म्हणून कसं पाहता? खरं तर हा एक दुःखद घटनेनंतर बारामतीकरांना एक दिलासा आहे आणि कुठंतरी दादांचं स्वप्न अपूर्ण न राहता हे बारामतीकरांसाठीच खरोखरच ही एक चांगली गोष्ट आहे. पण जी खंत दादा गेल्यानंतरची जी आहे बारामतीकरांना, ही शब्दात व्यक्त न होणार आहे खरं. कारण आम्ही अजूनही म्हणजे दादांना विसरलेलो नाही आहे. हे घडत राहतं, पण आमच्या वहिनी होणार आहेत. खरोखरच आमचे दादा आम्हाला कुठेही सोडून गेलेले नाही आहेत आणि आमचे दादा आम्हाला सोडून जाणार पण नाहीत. म्हणजे दादा जरी गेले तरी दादा त्यांच्या विचारातून, त्यांच्या संस्कारातून निश्चितपणे आम्हाला येणाऱ्या वहिनींच्या मधूनच दादा आम्हाला दिसणार आहेत. वहिनींमधून दादा दिसणार आहेत. अजून आपल्यासोबत आजी आहेत. आजी, सुनेत्राताई आता दादांची जागा घेणार आहेत. ते राज्याच्या उपमुख्यमंत्री होणार, पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत. ही खरोखर एक सुखद बातमी आहे. परंतु दादा गेल्याचं जे दुःख आहे, बारामती पोरकी झालेली आहे. झालेत भाऊ, होतील भाऊ, परंतु या सम हा नेता होऊ शकत नाही आणि ती उणीव भरून काढण्याची संधी सुनेत्रा वहिनींना मिळत आहे. त्याबद्दल बारामतीकर खरंच शतशः आभारी आहेत. बारामतीकरांना जर दादांबद्दल आदर असेल तर बारामतीकरांनी दादांचे 4 गुण उद्या